नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपलं मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अगदी महत्त्वाचा असणार आहे। तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो, आपण याआधी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ऑक्टोबर महिन्याचं जे अनुदान येणार आहे त्याच्या वाटपासंबंधितला तो आपण GR आला होता, त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ टाकला होता। त्यामध्ये आपण सांगितलं होतं की जे ऑक्टोबरचे पैसे येणार आहेत त्यासाठीचा जो निधी असतो तो निधी आता शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे। तर त्या व्हिडिओवरती बरेच साऱ्या कमेंट आल्या, तर त्या कमेंटमध्ये बरेच जण विचारत आहेत की नेमके 1500 रुपये आम्हाला मिळणार आहेत की 2500 रुपये मिळणार आहेत, 1500 रुपये नेमके कोणाला मिळणार आहेत आणि 2500 रुपये नेमके कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत। तर याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला येणारा महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की आपण याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये आपण जे 1500 ऐवजी 2500 रुपये अनुदान करण्यात आलंय ते नेमकं कोणासाठी आहे त्याविषयी आपण माहिती दिली होती। तर तो GR मी तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवतोय। GR व्यवस्थितपणे बघा, त्याच्यामध्ये काय काय माहिती दिली आणि कोणत्या लाभार्थ्यांना 1500 मिळणार आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांना 2500 रुपये मिळणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत। तर स्क्रीनवर बघू शकता, तर 15 सप्टेंबरचा हा GR होता आणि त्याविषयी सविस्तर माहिती आपण टाकली होती। याच्यामध्ये विषय काय होता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1500 वरून 2500 इतके करण्याबाबत। तर याच्यामध्ये आपण शासन निर्णय बघितला होता। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य 1500 वरून दरमहा 2500 करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। तर इथे स्पष्टपणे काय सांगितलं आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य 1500 ऐवजी 2500 रुपये करण्यात येत आहे। तर तुम्हाला समजलं असेल, फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना आता ऑक्टोबर महिन्यापासून 2500 रुपये इतके अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल। तसेच इथे आपण जर व्यवस्थितपणे बघितलं तर इथे काय सांगितलं आहे, सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील। तर स्पष्टपणे सरकारमार्फत सांगण्यात आलं आहे की जेवढ्या काही निराधार अनुदान योजना आहेत त्या योजनेमधील जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्याच लाभार्थ्यांना फक्त 1500 ऐवजी 2500 रुपये इतके वाढीव अनुदान त्यांना मिळणार आहे। आता इतर जे काही लाभार्थी असतील दिव्यांग सोडून त्यांना फक्त 1500 रुपये इतकेच अनुदान मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे, जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला आता 1500 ऐवजी 2500 रुपये तुम्हाला ऑक्टोबरच्या महिन्यापासून मिळणार आहेत। तर तुमचं जे काही कन्फ्युजन होतं, कोणाला 1500 रुपये मिळणार आहेत आणि कोणाला 2500 रुपये मिळणार आहेत याविषयीची आपण सविस्तर माहिती दिली आहे। तर पुन्हा एकदा सांगतो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून 2500 रुपये इतका लाभ मिळणार आहे आणि दिव्यांग सोडून जे इतर लाभार्थी असतील त्यांना 1500 रुपये इतकेच त्यांना अनुदान मिळणार आहे। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।